तुला मूळ रूपात येण्याचं काय सुचलं अमृता? बाबा, ती मूळ रूपात आली म्हणून घरात सगळ्यांनी आरडाओरडा केला आणि मग तू ते रेकॉर्डिंग बंद केलंस. नाहीतर आजच सगळ्यांना कळलं असतं की आपण तिघं इच्छाधारी नाग आहोत. आता हिला मनुष्य रूपात कसं आणू? बाबा, तू आता काहीही करू नकोस. तू असंच हिला घरी घेऊन जा आणि घरी गेल्यावर मनुष्य रूपात आण. गुड सजेशन, तसंच करतो मी. चल ग. चल, मी निघतो. आणि तुला एक सजेशन, आलापला कधी कुठे कसं सांगायचं हे आपण नंतर ठरवू. हो. तू जास्त विचार करू नकोस प्लीज. हो. चल, निघतो. बाय बाय. चल चल घरी चल. बाबा, सॉरी. चल आता फायनली बाय. आज आलापलं सगळं सांगून टाकणार होते आणि आजच नेमकी ही गडबड झाली. जुईताई, संध्या, 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 हे बघ, माझं ऐकून घे. जवळ नका येऊ. बरं, ठीक आहे, ठीक आहे, पण मी काय म्हणते ते 2 मिनिटं ऐकून घे ना प्लीज. नका नका, जवळ येऊ नका. बहुतेक मला येड लागेल. हे बघ संध्या, तू जे काही बघितलंयस ते अगदी खरं आहे, पण ते फक्त नीट समजून घे प्लीज. आणि मी काय म्हणते ना ते 2 मिनिटं ऐकून घे. काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाही. म्हणजे तुमच्या वडिलांच्या हातात जे पोत होतं त्याच्यात तुमची आई होती. तुमचे वडील तुमच्या आईला असं पोत्यात घेऊन फिरतात का? हो, करावं लागतं कधी कधी. अरे बापरे, अरे बापरे, हे काय होते, हे काय होते? अरे बापरे. संध्या, ऐक माझं. हे बघ, मी आता तुला माझ्या बाबतीत सगळं खरं खरं सांगणार आहे, कारण तू स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंयस आणि कानांनी सगळं ऐकलंयस. हे बघ संध्या, 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 हे बघ, ही गोष्ट तुला अशा पद्धतीने कळायला नको हवी होती, पण काय करू, माझा पण नाईलाज आहे ग. संध्या, तू जे काही बघितलंस ते अगदी खरं आहे. हो, मी आणि माझे आई बाबा आम्ही तिघेही इच्छाधारी नाग नागिण आहोत. आरशात आमचं खरं रूप दिसतं. अरे देवा, जुईताई, तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही आणि नागिन? संध्या, मला माहितीये हे सगळं समजायला आणि पचायला थोडं जड आहे, पण हे खरं आहे. संध्या, मला कोणापासून लपवायचं नाहीये ग. इनफॅक्ट मी ठरवलंय सगळ्यांना सांगून टाकायचं, पण काय ना, मला थोडा वेळ हवाय. संध्या, नाही हो जुईताई, मला काहीच कळत नाहीये. संध्या, संध्या, तू 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 एकदम शांत हो बघू आणि माझं थोडं ऐकून घे. संध्या प्लीज, तुला हे जे काही कळलं ना ते फक्त आपल्या दोघींमध्येच राहील. तू तू प्लीज कोणाला काही सांगू नकोस. हा, तू मला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर, तू कोणाला काही सांगणार नाहीयेस. संध्या, या घरात तुझ्याशिवाय मला कोणीच मदत करू शकणार नाहीये ग. कळतंय का तुला संध्या? ठीक आहे जुईताई, येतंय थोडं थोडं लक्षात माझ्या. हळूहळू डोक्यात पण प्रकाश पडतोय, पण खूपच हळू. हे बघ संध्या, ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने घरात सगळ्यांना कळली ना तर खूप विचित्र प्रॉब्लेम्स होतील ग. संध्या, तुझ्याशिवाय मला कोणीच मदत करू शकणार नाहीये. तू प्लीज मला समजून घे आणि मला मदत कर. मी हात जोडते. जुईताई, हे काय करताय तुम्ही? हात कशाला जोडताय? मला कळतंय तुम्हाला वेळ हवाय. मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुम्ही काळजी करू नका,
मी कुणाला पण काही नाही सांगणार. संध्या प्लीज प्लीज कुणाला काही सांगू नकोस. स्मिताई, मला एकदम जोरदार धक्का बसलाय, एकदम जोरदार धक्का. संध्या, आता ही गोष्ट तुला सिक्रेट ठेवायची आहे. प्लीज कोणाला काही सांगू नकोस. मी पाया पडते. तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय? मीच तुमच्या पाया पडते. इच्छाधारी नागिनीचा आशीर्वाद मला पण मिळू दे. संध्या, तू काय करते संध्या? अगं संध्या, संध्या अगं काय करतेस? नेमकं काय चाललंय? नाही म्हणजे तुम्ही पकडापकडी खेळताय की एकमेकींच्या पाया पडताय की कबड्डी खेळताय? मला काही कळत नाहीये. व्हॉट्स गोइंग ऑन यार? काय चाललंय ते कुणालाच कळत नाहीये दादा. संध्या, तू खेळताना हारलीस का? नाही दादा. मग काय रडतेस? ते जुईताई. काय जुईताई काय? जुईताईंनी मला वेळेवर गावाला पाठवलं नसतं तर बाबाची तब्येत आणखीन बिघडली असती. त्यांनी वेळेवर पाठवलं म्हणून मी बाबाला औषध पाणी करू शकले. म्हणून मी त्यांच्या पाया पडत होते, म्हणून डोळ्यात पाणी आलं. अच्छा, म्हणून सँटी झालीस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहित नव्हतं, तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मी फक्त चार्जर घ्यायला आलो होतो. तुम्ही बोला, मी जातो. हा, तुम्ही बोला. संध्या, मनापासून खूप थँक्यू. मला क्षणभर असं वाटलं की तू हे सगळं सिक्रेट आलापला सांगून टाकणार आहेस. सुईताई, तुम्ही माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी खूप केलं. तुम्ही काळजी करू नका. मी प्रॉमिस करते मी कुणाला पण काही सांगणार नाही. आता तर संध्यालाही सगळं कळलंय. फक्त आता आलापला कळायच्या आत आणखी काही गडबड व्हायला नको. आलाप, हे घे तुझं गरम पाणी. अगं ते राहू दे. पोहे एवढे टेस्टी झालेत ना, एवढे टेस्टी झालेत. हे बघ, तू थोडं टेस्ट करून बघत नाही, नकोय मला आता. अगं असं काय करतेस तू? एवढं सगळं टेस्टी बनवतेस आणि स्वतःच टेस्ट करत नाही, याला काय अर्थ आहे? अरे काहीतरीच काय. तू म्हणजे ना, आपण कॅन्डल लाईट डिनरला आल्यासारखं करतोय. मग तर तुला टेस्ट करायलाच हवी. नकोय मला. नाही नाही, आय इन्सिस्ट, तुला टेस्ट करायलाच हवी. आला बरे, खरंच नकोय. अगं फक्त टेस्टच करायचं ना. बघ संध्या, आई बाबा आणि दादा वहिनी कुठे आहेत ग? नाश्त्याला का नाही आले ते? साहेब आणि आई साहेब देवळात गेलेत नाश्ता करून. प्राजक्ता आणि गंधर्व अजून आलीच नाहीत. त्यांचं कालचं भांडण अजून संपलेलं नाहीये. हे कशावरून म्हणतोयस तू? आला बरे, वेगळं काहीतरी झालं असेल ना. मगाशी मी उतरत होतो ना, तेव्हा दादा वहिनीला काहीतरी समजवत होता. ते शब्द माझ्या कानावर पडले, म्हणून मला माहितीये की त्यांच्यात सगळं नॉर्मल नाही झाले अजून. अरे पण नाश्त्याची वेळ झालीये ना, भूक तर लागलीच असेल त्यांना. जुईताई, मी देते नाश्ता नेऊन. सांभाळून झाल्या. आत्ता जुईला चटका बसला असता. हो ना, आणि त्या मूळ रूपात आल्या असत्या. काय? मूळ रूपात म्हणजे? अरे काही नाही आला. ऍक्च्युली मीच तिला एकदा म्हटलं होतं की माझं मूळ रूप म्हणजे गरम वस्तूंना घाबरणाऱ्या मुलीच आहे. एवढंच ना? अच्छा. अगं पण संध्या, ते साफ करून घे बघ, सगळं ओलं झालं. बघा गोंधळ आहे. बरं झालं तुम्ही मला सावरून घेतला आलाप दादा समोर, मी पचकल्यावर. हो, तू बोलून गेलीस अचानक. या सगळ्याची सवय नाही ना मला, म्हणून थोडी गडबडली. अगं इट्स ओके संध्या. बरं, हे गरम पाणी कोणासाठी? ते काय झालं ना, प्राजक्ताई रात्रभर रडत होत्या. त्यांच्या आईशी त्यांचं भांडण झालंय आणि म्हणून मग आता डोकं दुखतंय. मीच म्हणलं त्यांना वाफ घ्या, बरं वाटेल. अगं पण त्यांच्याकडे वाफेचं भांड आहे ना. नाही सुईताई, ते बिघडले, म्हणून मग गंधर्व दादांनी सांगितलंय तापवायला पाणी. बरं ठीक आहे, घेऊन जा. सुईताई, मी भाजीला फोडणी घालतीये, तुम्हीच घेऊन जाय का? गरम पाणी? अरे हा, विसरलेच. तुम्हाला गरम चालत नाही ना. गरम वस्तूच्या जवळ गेलात की तुम्ही मूळ रूपात येतात. इथून पुढे कायम लक्षात ठेवी.
जुईते तुम्ही एवढं चिरून घ्या, मी गरम पाणी देऊन येतो. हो. जाते मी हे घेऊन. ती म्हणाली मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. कोण म्हणतंय? अरे आई, आई मला काल म्हणाली असं. मला खूप वाईट वाटतंय रे गंधार. तुम्ही बायका एक विषय किती दिवस सगळत बसता रे. छे, अगं जाऊ दे ना, तुझी आई आहे ना. अरे आई आहे म्हणून काय वाटेल ते बोलेल का ती? शेवटी तुझीच आई आहे ना. काय? अगं प्राजक्ता, म्हणजे मी काय म्हणतो, तो विसरून जा ना तो विषय. हा, हे बघ, त्या एका भांडणामुळे तुझ्या डोक्याला त्रास, तुझ्यामुळे माझ्या डोक्याला त्रास. बघतेय ना, तू ना मला समजूनच घेत नाहीस. अगं प्राजक्ता, ही कुठली पद्धत आहे? कुठली पद्धत आहे ही वाफारा घ्यायची? हे बघ काय आहे ना, असं तोंड बंद ठेवायचं, काही सेकंदाचा प्रश्न असतो. हे असं घ्यायचं, अशी वाफ घ्यायची, कळलं का? काही सेकंदाचा प्रश्न आहे, तेवढंही जमत नाही का तुला? त्या पूर्वीच्या काळच्या बायका बघ, गावातल्या बिचाऱ्या अख्खं आयुष्य असं घुंगट मध्ये काढायचे. नाही तर इथे काही सेकंद सुद्धा जमत नाही आजकालच्या मुलींना. हो ना, एवढंच होतं तर तू पण आणायचीस ना घुंगटवाली. अगं मी मस्करी केली. जाऊ दे, तू वाफ घे, तुझ्या तोंडाच्या वाफा सोडू नको. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का प्राजक्ता? तू ना पटकन असं कोणाला तरी काहीतरी बोलतेस ना, की समोरची व्यक्ती हर्ट होते. काल सुद्धा तुझी आई ना अशाच कारणामुळे हर्ट झाली असं. बोल, तू मलाच बोल. ते संध्या आहे, त्याचं पण तुला काही नाही ना? नाही, मी काय नाही ऐकलं, मी काय नाही ऐकलं. तू काय गे सगळं बरोबर ऐकतेस आणि प्रत्येक वेळी बोलते मी काय नाही ऐकलं. ठीक आहे, मी काही बोलतच नाही. मी काय म्हणतो, तू ही वाफ आहे ना, ती अशी नाकातून डोकं असलं तर डोक्यापर्यंत ती घे. म्हणजे कसं, तुझं डोकं दुखणार नाही आणि तुझं डोकं दुखलं नाही की आमच्या कोणाचंच डोकं दुखणार नाही. मार मार, तू मार, मलाच टोमडे मार. जाऊ दे, मी वापस घेत नाही. मी ऑफिसलाच जाते. बहुतेक ना माझ्या नशिबात आराम नाहीच आहे. नुसतं मर करायचे, कामच करत राहायचं. ताई, मी तुमचं डोकं दाबून देऊ का? गळा दाबून दे ना, गळा. प्राजक्त, किती चिडचिड करतेस. वहिनी, हा घ्या स्टीमर. मी संध्या म्हणाली तुमचा स्टीमर बिघडलाय म्हणून मी माझ्या रूम मधलं घेऊन आले. जुईते, बरं झालं आणलं. ताई, वाफ घ्या. मला आता काही नकोय. वहिनी, डोकं दुखतंय ना तुमचं? दुखतंय ना, डोकं दुखतंय, खूप दुखतंय. पण मी जर आता इथे थांबली ना तर ते फुटेल, कारण हा गंधार माझं डोकं खातोय. जाऊ दे, मी ऑफिसला जाते. हॅलो, अशा परिस्थितीत ऑफिसला गेले म्हणजे समोर जो दिसेल त्याची वाट लावणार. पण जाऊ दे, तुम्ही दोघी लक्ष देऊ ना. दादा, हो, बरं वाटत नाहीये त्यांना म्हणून चिडचिड होत असेल त्यांची. नाही 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 नाही, अगं आज स्वभाव आहे तिचा. अगं कुठला राग कधी काढेल ना, काही सांगता येत नाही. असो, मी काय म्हणतोय, माझी एक महत्वाची फाईल सापडत नाही, ती शोधायला मदत करशील का तू? हो. हा, या इकडेच कुठेतरी आहे. मी पण शोधते. दादा, फाईल कुठल्या रंगाची म्हणाला? संध्या, तुला किती वेळा सांगितलंय डार्क निळ्या रंगाची फाईल आहे म्हणून. अशी कशी अचानक गायब झाली फाईल? फाईल तू फाईल फाईल नाही, मी बघतो. दादा, हात का तो निळा कलर? हा डार्क निळा रंग आहे. डार्क निळा रंग हवाय. सापडेल दादा, नका काळजी करू. माझे बाबा काय म्हणतात, शोधायला गेलं ना तेव्हा पण सापडेल. ही तर साधी फाईल आहे हो दादा. तू डायलॉग बाजी करण्यापेक्षा ना फाईल शोधायला मदत कर. दादा, मी काय म्हणते, आपण कपाटाच्या मागे आणि बेड खाली बघायचं का एकदा? तर तिकडे कशी जाईल फाईल? माझ्या रोजच्या वापरातली फाईल आहे ती. हो, पण एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना? बघूया ना एकदा. तुम्ही कपाटाच्या मागे बघा, मी बेड खाली बघते. इथं नाहीये दादा. सापडली, डार्क निळ्या रंगाची फाईल सापडली. कुठे? इथे बेड खाली. अच्छा, हा, इथे कशी काय आली पण फाईल अचानक? तिला पाय बी तर फुटले नसतील ना?
दादा मी म्हटलं होतं ना, जिकडे नसेल असं वाटतं नेमकं तिथेच सापडतं. हे खरं आहे जुई. अगं आपल्या घरात ना कुठलीही वस्तू कुठेही सापडू शकते. एकदा माझा मोबाईल फ्रीज मध्ये सापडला आणि स्वराचं पुस्तक देव घरात. काहीही होऊ शकतं आपल्या घरी. हो, काही होऊ शकतं. येस, सापडली फाईल. हुश्शा, खरंच खूप महत्वाची फाईल होती. हा, थँक गॉड. अगं हे काय करतेस? पडली ना ती. सॉरी दादा, माझा ना अचानक तोल गेला, चुकून धक्का लागला ताईला. जुई, जुई लागला नाही ना तुला? संध्या, ते हा वाफर काहीतरी चमत्कारिकच दिसतोय. ते बघ, जुई ते हात आणि चेहरा बघ काहीतरी चमकतंय. दादा, वाफरच चमत्कारिक नाहीये. हिचे डोळे बघ. स्वतःला सांभाळा दादा, स्वतःला सांभाळा. तिथे जुई होती ना. जुईचा नागाची. तुम्ही चला बाहेर, बाहेर चला दादा, बाहेर चला दादा. तुम्ही चला ना बाहेर दादा. सगळं खोटं आहे ना हे सगळं? हा, मी पाहिलं तसं काही झालंच नाही ना जुई. मला माहिती आहे हा हा एखादा कुठला तरी नवीन व्हर्च्युअल गेम आहे. हो ना जुई? नाही दादा. म्हणजे तू खरंच? हो. कसं शक्य आहे पण हे जुई? कसं शक्य आहे? अरे लाईफ म्हणजे काही पिक्चर नाहीये. पण दादा, जे रिअल लाईफ मध्ये होतं ना, ते पिक्चर मध्ये पण होत नाही. ते मला आत्ताच कळलंय. दादा, तुम्ही जे बघितलं ते अगदी खरं आहे. मी इच्छाधारी नागिण आहे. नागिन आहेस तू खरंच? हो. हे कधी झालंय सगळं? अगं मी जन्माला आले तेव्हाच. अरे बापरे. हा कहर आहे कम्प्लीट. म्हणजे हे असं काही गरम तुमच्या अंगावर आलं की तुम्ही डायरेक्ट नाग? हो, हे माझं आणि जुईताई मधलं सिक्रेट होतं दादा. आता हे तुम्हाला पण कळलंय. आणि आलापला नाही, त्याला अजून माहित नाहीये. दादा, एक रिक्वेस्ट करू का? काय? तुम्ही प्लीज आलापला हे सांगू नका. अगं मी सांगितलं तरी त्याचा विश्वास बसणार नाहीये जुई. हे बघ, एक काम कर, तूच सांग त्याला काय सांगायचंय ते. हो. म्हणजे तुझे आई बाबा पण. हो. हे जे काही घडलंय ना ते बॉलिवूड काय हॉलिवूड पिक्चर मध्ये शोभेल असं आहे. पण दादा, तुम्ही नाही सांगणार ना आलापला? नाही जुई. हे बघ जुई, मी तुला गेले 3 ते 4 वर्ष ओळखतोय. अगदी लग्नाआधीपासून ओळखतोय. त्यामुळे माझ्या भावाचा म्हणजेच आलापचा तू एक आधार आहेस. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी नाही सांगणार कोणाला. हे आपलं सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट रे?